तर देवेंद्रजी फडणवीस यांची आपण देश पातळीवरची आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरची कारकीर्द जाणून घेण्याचा प्रयत्न केला। मात्र फॅमिली मॅन इथूनच सुरुवात करूयात आपण देवेंद्र फडणवीस यांच्या संपूर्ण प्रवासाला। आणि याविषयी अधिक जाणून घेण्यासाठी आपल्या सोबत देवेंद्रजी फडणवीस यांच्या पत्नी आणि स्वतः बँकर असलेल्या अमृताजी फडणवीस। अमृताजी, न्यूज प्लॅनेट मध्ये आपलं खूप खूप स्वागत आणि अभिनंदन। अगदी सुरुवातीला अवघे काही तास शिल्लक राहिलेले आहेत आणि अवघ्या काही तासांमध्ये मुख्यमंत्री पदी ते विराजमान होतील। तुमचे ते फॅमिली मॅन कसे आहेत त्याविषयी जाणून घ्यायचं आहे। अमृताजी नमस्कार। तुम्हाला सर्वांना पण शुभेच्छा, श्रोत्यांना शुभेच्छा। आणि फारच छान वाटतंय की उद्या शपथविधी आहे आणि देवेंद्रजी परत मुख्यमंत्री या पदावर विराजमान होतील। फॅमिली मॅन म्हणून फारच शांत समजदार असे आहेत। दिवीजावर खूप प्रेम करतात, घरी वेळ नाही देऊ शकत साहजिकच, पण बाकी पूर्णपणे प्रयत्न करतात की जे आता त्यांचं महाराष्ट्र घर आहे त्याला पूर्णपणे त्यांनी वेळ द्यावा असा प्रयत्न करतात आणि त्यातच आम्हाला आनंद आहे। बरोबर आहे। मात्र अमृताजी, फॅमिली मॅन असलेले देवेंद्रजी आपलं रोजचं शेड्यूल कसं काय सांभाळता? कारण त्यांच्या पत्नी असणं, त्याचबरोबर स्वतः बँकर म्हणूनही तुम्ही जबाबदारी स्वीकारलेली असते। मग एकमेकांच्या कामामध्ये एकमेकांना तुमची मदत कशा प्रकारची असते? देवेंद्रजी तर त्यांना माहित सुद्धा नसेल की माझं काय कसं बँकिंगचं काय आहे किंवा काय करते मी, कारण त्यांचं इतकं स्वतःच व्यस्त पूर्ण टाइम टेबल असतं रोजचं। आणि जिथेही त्यांना माझी गरज पडते मग मी दिवसाचं ते प्रायोरिटाईज करते की मी तिथे हजर राहते जिथे त्यांना माझी गरज पडते। बाकी मी आपल्या कामांमध्ये असते। आणि जसं तुम्ही म्हटलं ते 3-4 तास असे झोपतात आणि बाकी पूर्ण वेळ त्यांचे अपॉइंटमेंट, त्यांचे प्रोग्राम, त्यांच्या पार्टी मीटिंग्स आणि गव्हर्नमेंट राज्याच्या ज्या पॉलिसीज आहेत, योजना आहेत त्याच्यासाठी मीटिंग्स, दौरे ते चालूच असतं। तर त्यांचे दिवस पॉलिटिक्स आणि सोशल वर्क मध्ये, लोक कल्याण कार्यांमध्ये बिझी असतात। बरोबर, रोजचं असं वेगळं कार्यक्रम असतो रोजचा। बरं अमृताजी, आम्ही अगदी थोडक्यात त्यांची कारकीर्द अवघ्या महाराष्ट्रातल्या आपल्या प्रेक्षकांना दाखवली, जगभरातल्या प्रेक्षकांपर्यंत दाखवली की कशा प्रकारे त्यांनी अगदी सुरुवातीपासून आतापर्यंतचं केलेलं काम। मात्र ज्यावेळेला हा फॅमिली मॅन आपल्या जनतेसाठी, महाराष्ट्रासाठीचा वेळ देतो आणि मग उरलेला फॅमिली टाइम स्पेंड करण्याची त्यांची आवड निवड नेमकी काय आहे, त्यांच्या आवडीनिवडी काय आहेत? कधीतरी किचनमध्ये तुम्हाला जाऊन मदत करताना दिसतात का देवेंद्रजी? हेही मला तुमच्याकडून जाणून घ्यायचं आहे। किचन मध्ये तर मलाच जायला वेळ नाही मिळत, तर त्यांचा आता काही क्वेश्चनच नाहीये। मला वाटतं मागच्या 10 वर्षात किचन मध्ये 2-3दा गेली असेल मी, मलाच वेळ नाही मिळत। पण माझा किचनचा व्हॉट्सअप ग्रुप असतो ज्याच्यात जो मी मॅनेज करते रोजचं काय कसं करायचं। आणि दुसरी गोष्ट, देवेंद्रजींना आवडतो डोसा बनवायला, खूप आधी बनवायचे ते, एखाद वेळेस बनवून त्यांनी आम्हाला सर्व पण केलेला आहे, खिलवलेला आहे, पण बाकी किचन मध्ये त्यांना वेळ नाही मिळत। बरं, देवेंद्रजींनी ज्यावेळेला ही गुड न्यूज तुमच्यापर्यंत पोहोचवली असेल त्यावेळेला कुटुंबातलं वातावरण कसं होतं, कसं वाटलं त्यानंतर? आणि हे सेलिब्रेशन जे पर्सनल तुमचंही तुम्हाला करायचं असेल यानंतर, कारण आता तर महाशपथविधीची तयारी सुरू आहे, संपूर्ण जग मला वाटतं उद्याचं जे आहे ते सेलिब्रेशनच आहे सगळ्या कार्यकर्त्यांबरोबर आणि लोकांबरोबर। त्याशिवाय मला नाही वाटत काही सेलिब्रेशनची ही गोष्ट आहे, ही एक रिस्पॉन्सिबिलिटीची गोष्ट आहे, जबाबदारीची गोष्ट आहे। उलट मला सुद्धा खूप जास्त अजून जबाबदारी डोक्यावर फील होतीये। तर मला वाटतं सेलिब्रेशन त्यात काहीच नाहीये। महाराष्ट्र एका लेवलवर आलेला आहे, त्याच्या पुढे पण आपल्याला न्यायचं आहे, ही हे खूप खूप मोठी रोजची जबाबदारी आहे। तर सेलिब्रेशनच्या बाबतीत जो पण विचार आहे तो उद्याच होणार, शपथविधीच्या वेळेस लोक भेटणार। बरोबर अमृताजी, अगदी थोडक्यात मला जाणून घ्यायचं आहे की देवेंद्रजी कायम महाराष्ट्रातल्या जनतेला आपलं कुटुंब मानतात, देशातल्या जनतेला आपलं कुटुंब मानतात। फडणवीस कुटुंबासोबत असलेली ही संपूर्ण देशाची जबाबदारी, हे आपल्या देशाचं कुटुंब कुठल्या दिशेला नेण्यासंदर्भात त्यांची काही तयारी आहे किंवा त्यांची स्वप्न नेमकी काय आहेत जी आपल्याला सगळ्यांना मिळून पूर्ण करायची आहेत? स्वप्न प्रत्येक दिशेने आहेत। शेतकऱ्यासाठी असो की शेतकरी आत्महत्या नको व्हायला किंवा जे फार्मिंग आहे ते मॉडर्नाइज व्हायला पाहिजे, जे लेटेस्ट इक्विपमेंट्स आहेत किंवा ट्रेंड्स आहेत ते ऍक्सेप्ट व्हायला पाहिजे। मग त्या व्यतिरिक्त स्त्रियांसाठी जसं लाडकी बहीण आपली आली त्याच प्रकारे अशा खूप योजना यायला पाहिजे मदतीच्या, ज्यांनी त्या लॉंग टर्म पण स्वतःच्या पायावर नीट उभ्या राहू शकतात किंवा
युथ यंग पॉप्युलेशन. मग आपल्या देशासाठी पण किंवा महाराष्ट्रासाठी विचार केला तर आपल्याला जास्त इन्व्हेस्टमेंट पाहिजे, FDIs पाहिजे, आणि त्यासाठी जे इन्फ्रा तयार केलंय ते कामात येणार. त्यात अशा कित्येक गोष्टी आहेत की आपल्या सिटीज मॉडर्नाइज तर करायच्याच आहेत, पण त्यातलं जे बेसिक कल्चर आहे ते पण वर आपल्याला जपून ठेवायचं आहे. आपल्याला एक अशी फॅक्टरी क्रिएटेड सिटी नको आहे जी कोणत्याही पाश्चात्य सिटीशी आपण मॅच करावी, पण प्रत्येक सिटीची आपली एक शहराची ब्युटी पाहिजे आणि ती आपल्याला रिटेन करायची, आपली संस्कृती जागी ठेवून. तर कित्येक गोष्टी आहेत ज्या त्यांच्या मनात असतील करण्याच्या, योजनांपासून तर इन्फ्रास्ट्रक्चर पासून, फॉरेन इन्व्हेस्टमेंट, डोमेस्टिक इन्व्हेस्टमेंट, मार्केट कॅपिटलायझेशन वाढवणं, असं खूप काही त्यांच्या दिशेने मला वाटतं त्या दिशेने ते चालणार आहे. बरोबर आहे. जाता जाता एक शेवटचा प्रश्न आपल्याला करावा असं वाटतो मला, की एक मोठी जबाबदारी देवेंद्रजी यांच्या खांद्यावरती येते, पक्षाच्या पातळीवरती, राज्याच्या पातळीवर आणि देशाच्या पातळीवरती देखील. समसमान तुम्ही एकमेकांसोबत काम करतानाही दिसाल, मात्र निवांत वेळेमध्ये देवेंद्रजींना आवडणारं एखादं गाणं गुणगुणावं असं वाटतं का? किंवा उद्याच्या पार्श्वभूमीवरती देशभक्तीपर एखादं गाणं किंवा त्याच्या 2 ओळी आपल्या प्रेक्षकांना तुम्हाला ऐकवाव्याशा वाटतात? नाही, फोनवर तर नक्कीच नाही ऐकवत मी, आणि माझं बोलून बोलून घसा पूर्ण गेलेला आहे आता तरी. पण सर्वांना धन्यवाद, आणि सर्वांनी दिलेल्या प्रेमाचा खूप आदर आहे, आणि खूप ह्या प्रेमामुळे एक नवीन ऊर्जा निर्माण झाली आहे, ज्याने देवेंद्रजी नक्कीच अजून चांगलं काम करतील. नक्कीच धन्यवाद आणि शुभेच्छा तुम्हाला देखील पुढच्या वाटचालीसाठी, आणि आमच्याबरोबर बोललात त्यासाठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.